हिंगोलीमध्ये पीक विम्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। गोरेगाव सेनगाव महामार्गावर चक्काजाम आंदोलन केलं गेलेलं आहे। पीक विम्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। गोरेगाव सेनगाव या महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। या जिल्ह्यामध्ये बोगस औषध कंपन्या कार्यरत आहेत। जिल्ह्याचे कृषी अधिकारी कार्यवाही करायला तयार नाहीत। या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या विहिरी चोरीला जातात, गायगोठ्यांचे कामं होत नाहीत, गायगोठे चोरीला जातात, त्यांच्यावर पंचायत समितीच्या बीडीओवर कुठल्या प्रकारची कार्यवाही होत नाही। आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जेव्हा आमचं पीक वाहून गेलं होतं, आम्हाला अतिवृष्टी झाली होती, तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नुकसान भरपाईपोटी 32,000 कोटींचं पॅकेज देतो। त्याच्यातलेच पैसे अजून मिळाले नाहीत। हिंगोली जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचाराचा काळोख झालेला आहे। इथला अधिकारशाही जुलूमशाही झालेली आहे। इथले प्रशासनातले जिल्हाधिकारी असतील, उपविभागीय अधिकारी असतील, तहसीलदार असतील, यांनी कोळशांनी हात यांचे काळे झालेले आहेत। पैशांनी यांचे तोंड दाबले गेलेले आहेत। गौण खनिज हजारो कोटी रुपयांचं जिल्ह्यामध्ये उत्खनन झालं, जिल्ह्याचा जिल्हाधिकारी बोलला नाही, एकही अधिकारी या ठिकाणी बोलायला तयार नाही। आणि नापेड केंद्रावर या ठिकाणी शेतकऱ्यांची लूट चालू आहे, मात्र डीएमओ येऊन पाहायला तयार नाहीत, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी येऊन पाहायला तयार नाहीत।